परत एकदा सर्व अभ्यासक मित्रमैत्रिणींचं स्वागत. एमपीएससी लक्ष्यतर्फे आपण चालू घडामोडी कव्हर करतोय. चालू घडामोडींमध्ये हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे, या उपक्रमामध्ये तुम्हाला जे आहे ती आपल्यासोबत चर्चा करता येईल. गुड मॉर्निंग दीपक सर. दीपक सर, स्वागत आहे तुमचं. तर आता जो क्लास आहे आपला चालू घडामोडींचा क्लास आहे. या चालू घडामोडींमध्ये जे आहे ती आपण सुरुवात करूया. 1 मिनिटामध्ये मी जे आहे तुमच्यासोबत शेअर करतोय. येस. तर सर्व अभ्यासक मित्रमैत्रिणींचं स्वागत. डेली न्यूज अनालिसिस, रोजच्या चालू घडामोडी आपण कव्हर करतोय, ज्यामध्ये लोकसत्ता, पीआयबी यामधनं घेतलेल्या महत्वाच्या चालू घडामोडी आपल्या कव्हर केल्या जातात. आणि त्यामध्ये जे आहे रोजच्या चालू घडामोडींचा एक सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय जास्त महत्व आहे. सर्व चालू घडामोडी ज्या आहेत त्या कव्हर करणं गरजेचं असतं सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून. डेली न्यूज अनालिसिस अँड एडिटोरियल अनालिसिस आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. 1 जुलैच्या महत्वाच्या चालू घडामोडी, लोकसत्ता आणि पीआयबी हा मेन आपण एक सोर्स याच्यासाठी घेतलाय, आणि काही थोडक्यात पण महत्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या आपण कव्हर करतोय. तर आजचा सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आजचा जो दिनविशेष आहे तो म्हणजे डॉक्टर्स डे. 1 जुलै जो दिवस आहे हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. तर आपल्या ग्रुपमध्ये जे आहे किंवा क्लासमध्ये जे असतील, जे सर्व डॉक्टर्स असतील, त्यांना आजच्या डॉक्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा. नॅशनल डॉक्टर डे म्हणून 1 जुलै हा दिवस साजरा केला जातो. भारतामध्ये हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की देशातले प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन्ही एकाच दिवशी आहे. जयंती आणि पुण्यतिथी जी आहे ती एकाच दिवशी असते. तर 1 जुलै हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय चिकित्सक दिवस किंवा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून आपण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे थीम सुद्धा असते. मागच्या वर्षीची थीम होती झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट. तर काय होतं की डॉक्टर लोकांवरती बरेचसे हल्ले होतात, तर त्याच्या संदर्भात मागच्या वर्षीची थीम होती झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट. यंदाची जी थीम आहे ती म्हणजे कोविड-19चा मृत्यूदर कमी करणं. या वर्षीची लक्षात ठेवा, 2021ची जी थीम आहे ती आहे कोविड-19चा मृत्यूदर कमी करणं. या थीमच्या अंतर्गत हा भाग जो आहे तो आपला चालणार आहे. त्यानंतर याचा इतिहास काय आहे, हा जो डॉक्टर्स डे साजरा केला जातो याचा इतिहास आणि महत्व काय. 1882 मध्ये पटना बंगाल प्रेसिडेन्सी जो ब्रिटिश भारतामध्ये होता त्याच्यामध्ये बिधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढक होते, एक शिक्षण विद्वत्ते होते आणि राजनीतिज्ञ सुद्धा होते. देशाच्या प्रती त्यांचं सेवाभाव जो आहे तो खूप जास्त होता, समर्पण होतं. त्यामुळे 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिधानचंद्र रॉय जे आहे ते 1948 ते 1962 दरम्यान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. काउन्सिल ऑफ इंडिया अँड इंडियन मेडिकल असोसिएशन या दोघांनी IMA ज्याला आपण म्हणतो यांनी 1 जुलै रोजी जे आहे डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा जी आहे ती केली होती. आणि त्यानुसार यांना जो आहे यांचा दिवस जो आहे तो डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. तर 1 जुलै आजचा दिवस जो आहे तो डॉक्टर्स डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी बिहारच्या पटना शहरामध्ये झाला होता. कोलकात्यामध्ये त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. नंतर लंडन मधून MRCP आणि FRCS म्हणजे त्या काळच्या ज्या पदव्या होत्या या पदव्या त्यांनी मिळवल्या. त्याच्या आधी त्यांनी लंडनच्या सेंट बार्थोलोम्यू रुग्णालयामध्ये त्यांना प्रवेश मिळाला नव्हता आणि बरेच दिवस जवळपास 1.5 महिना जे आहे ते डीनकडे अर्ज करत राहिले. शेवटी त्यांचा 30वा अर्ज जो आहे तो स्वीकारण्यात आला होता आणि त्यांनी म्हणजे बुद्धिमत्ता एवढी जोरदार होती की 2 वर्षातच फिजिशियन आणि सर्जन म्हणजे या दोन्ही पदवी जे आहे त्यांनी एकाच वेळी मिळवल्या. त्यांना बरेच दिवस जे अर्ज करत राहावं लागलं होतं, पण एक वेळा त्यांचा अर्ज स्वीकारला आणि नंतर 2 वर्षांमध्ये त्यांनी फिजिशियन आणि सर्जन अशा दोन्ही पदवी एकाच वेळी मिळवल्या होत्या. शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतात आले. 1911 मध्ये प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि भारताचं जे मेडिकल संशोधन क्षेत्र होतं त्याच्यामध्ये जे त्यांना बराचसा त्यांनी नाव कमवलं, सन्मान मिळवले. मग नंतर राजकारणामध्ये सक्रिय झाले. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी जे आहे ते विराजमान झाले. वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा जन्मदिवस होता 1 जुलैचा, त्याच रोजी जे आहे त्यांचं निधन झालंय. म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून हा दिवस जो आहे भारतामध्ये बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिन
आणि पुण्यतिथी जी आहे ही साजरी केल्या जाते ऍज अ काय म्हणून, ऍज अ डॉक्टर्स डे म्हणून जो आहे तो भारतामध्ये साजरा केला जातो. शिवाय 30 जूनचा जो दिवस होता तो इंटरनॅशनल डे ऑफ पार्लमेंटरिझम, इंटरनॅशनल डे ऑफ पार्लमेंटरिझम म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. आता यामध्ये जे आहे काय होतं लक्षात घ्या. 30 जून रोजी जो आहे इंटरनॅशनल डे ऑफ पार्लमेंटरिझम म्हणून साजरा केला जातो. इट इज अ डेट ऑन विच IPU इंटर पार्लमेंटरी युनियन 1889 मध्ये जे आहे इंटर पार्लमेंटरी युनियन ही सुरू करण्यात आली होती. द डे वॉज एस्टॅब्लिश इन 2018 बाय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. युनायटेड नेशन्सची जी आमसभा आहे या आमसभेने हा दिवस इंटरनॅशनल पार्लमेंटरिझम डे, इंटरनॅशनल डे ऑफ पार्लमेंटरिझम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये एक कॅम्पेन राबवण्यात आलं होतं. त्या कॅम्पेनमध्ये आय से येस इन युथ इन पार्लमेंट. जगभरातील ज्या संसदा आहेत या संसदांमध्ये तरुण लोकांचं पार्टिसिपेशन वाढावं यासाठी एक कॅम्पेन जे आहे ते 2021 मध्ये इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियननी जे आहे ते इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियन यांनी जे हे कॅम्पेन राबवलंय आणि तरुण वर्गाचं जे आहे सक्रिय राजकारणामध्ये प्रभाव असावा या दृष्टिकोनातून हा दिवस जो आहे तो राबवण्यात आलेला होता. त्यानंतर आज लोकसत्ता जर आपण बघितलं तर लोकसत्ताचं जे हेडलाईन आहे किंवा फ्रंट पेज आहे या लोकसत्ताच्या फ्रंट पेजवरती ही न्यूज आहे, अर्थसहाय्य कराच या मथळ्याखाली. हा निर्णय कोणी दिलाय किंवा असं कोणी म्हटलंय तर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं करोना बळींच्या कुटुंबियांसाठी मार्गदर्शक तत्व जाहीर करण्याचा निर्देश हे केंद्र सरकारला दिलाय. करोनामुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये मृत्यू झाले, जवळपास 4.5 लाख मृत्यू भारतामध्ये झालेत. तर त्यांचे जे कुटुंबीय आहे, निकटवर्तीय आहे, यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. कारण जो घरातला एक कर्ता व्यक्ती आहे या कर्ता व्यक्तीचं जर नुकसान झालं तर बाकीचं जे पूर्ण कुटुंब आहे ते रस्त्यावर येतं असं आपण म्हणू शकतो. तर त्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्व जाहीर करा असा निर्देश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. NDMA जे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हा निर्देश जो आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिलाय. सोबतच लस धोरण जे आहे हे तर डिसाईड करायला सांगितलेलंच आहे आणि ज्या लोकांचा बळी या कोरोनामुळे गेलाय त्यांना आर्थिक अर्थसहाय्य करा याची जबाबदारी जी आहे ती केंद्र शासनाची असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रत्येक कुटुंबाला जे प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणी संदर्भात एक याचिका आली होती आणि या याचिकेवरती त्यांनी असं म्हटलं की अनुदानाची रक्कम ठरवण्याचा निर्देश न्यायालय केंद्र सरकारला देऊ शकत नाही, मात्र कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याचे निकष सरकार निश्चित करू शकतं. म्हणजे किती रक्कम द्यायची ह्या अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाहीये, पण केंद्र सरकारने मदत करावी आणि त्या संदर्भात मार्गदर्शक तत्व ठरवावीत असा निर्देश मात्र जो आहे तो केंद्र सरकार आणि NDMA ला देण्यात आलाय. करोनाबळीचं मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया अजून सुलभ करावी यासाठी सुद्धा जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जे आहेत ते केंद्र सरकारला दिलेले आहेत. आता जो आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे त्याच्या अंतर्गत करोनाबळीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये अर्थसहाय्य करण्याचा निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तो निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. मग त्याच्यावरती निर्णय देताना त्यांनी म्हटलं की किती मदत करायची किती द्यायची तो निर्णय जो आहे तो केंद्र सरकारचा आहे, पण हा निधी असा असावा जेणेकरून प्रत्येक कुटुंब जे आहे ते सावरू शकलं पाहिजे. आणि ही जी परिस्थिती जी आहे देशामधली जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते करावं. न्यायालय म्हणालं की करोनाबळींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतची मार्गदर्शक तत्व तयार करण्याची वैधानिक जबाबदारी ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आहे. वैधानिक कर्तव्य बजावण्यात प्राधिकरण अपयशी ठरलं. करोनाबळींच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करणारं मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करावी. करोनाबळींच्या कुटुंबियांसाठीची मदतीची रक्कम न्यायालय निश्चित करू शकत नाही, पण सरकारनं याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा. तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्याबद्दल सुद्धा त्यांनी म्हटलं की त्यातील कलम 12 जे आहे, जे आपत्ती व्यवस्थापन कायदा त्याच्या कलम 12 मध्ये मदतीबाबतची तरतूद जी आहे ती बंधनकारक करण्यात आली आहे.
त्याबद्दल निर्णय जो आहे तो घेण्यात यावा आणि वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार करुणाबाईंच्या विमा संरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्या असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यानंतरची दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे भारत नेट संदर्भात. भारत नेट योजनेअंतर्गत गावागावांमध्ये इंटरनेट पोहोचण्याची घोषणा जी आहे ती केंद्र सरकारने केली होती. 2 आठवड्यापूर्वी जे आहे त्याला मुदतवाढ सुद्धा, एक गरीब कल्याण योजना होती तिला सुद्धा मुदतवाढ देण्याचं जे आहे त्यांनी घोषणा केली होती. 16 राज्यांमधील 3,61,000 गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबँडची सुविधा पोहोचवण्यासाठी 19,000 कोटी रुपये, तर वीज वितरण क्षेत्रातील सुधारणांसाठी 3 लाख कोटींच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. या संदर्भात निर्मला सीतारामन ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी वेगवेगळ्या योजना ज्या डिक्लेअर केल्या होत्या त्यावरती सुद्धा मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलेला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं मागच्या वर्षी भाषण केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की 6 लाख गावं 1,000 दिवसामध्ये इंटरनेटने जोडली जातील. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जो आहे तो इंटरनेटचा प्रसार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून कार्य करणं जे आहे ते चालू झालेलं आहे. तसंच गरीब कल्याण धान्य योजना, आता कोविड-19ची जी परिस्थिती होती या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते अन्न मिळालं पाहिजे. मग गरिबांना जे याच्यामध्ये खूप जास्त त्रास सहन करावा लागला. गरीब कल्याण धान्य योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी 93,000 कोटी रुपयांची तरतूद आणि 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य जे आहे त्याच्या अंतर्गत पुरवलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जो एकूण 6.2 लाख कोटींच्या योजना निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या होत्या त्यांना सुद्धा मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 1.10 लाख कोटींची कर्ज हमी योजना होती. MSME आणि पर्यटन क्षेत्र जे आहे, वैद्यकीय क्षेत्र जे आहे, पर्यटन, वैद्यकीय आणि MSME क्षेत्रासाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या ज्या योजना डिक्लेअर केल्या होत्या त्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. वीज वितरण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राने राज्यांना आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. वीज ऊर्जा क्षेत्रासाठी 3.3 लाख कोटींच्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या केंद्र सरकारने राबवण्याचा प्रयत्न केलाय आणि या योजनांना जी आहे ती केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. भारत नेट ही महत्वाची योजना आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ब्रॉडबँड सुविधा पुरवण्याचं काम सुरू झालंय आणि आतासाठी त्याच्यामध्ये आतापर्यंत जे आहे ते 42,000 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. हा जो प्रकल्प आहे हा सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रकल्पामधून राबवला जात आहे. 16 राज्यातील गावांमध्ये इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे आणि त्यासाठी 19,041 कोटींचा वाढीव खर्च असणार आहे. त्याला सुद्धा मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर या वेगवेगळ्या मंजुरी ज्या आहेत त्या मिळाल्या. तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल MPSC लक्ष जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूला जो बेल शेप आयकॉन आहे ना तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. सर्वच परीक्षांची तयारी जी आहे ती याच्यामध्ये आपण करून घेतोय. सरळ सेवा भरती, राज्यसेवा आणि आपला एक उपक्रम जो चालू आहे, ज्या उपक्रमाच्या अंतर्गत सकाळी 8 वाजता जो आहे तो आपला गणित बुद्धिमत्तेचे क्लासेस चालतात. ते तुम्ही फेसबुक लाईव्ह वरती सुद्धा बघू शकता. दोनही चॅनल वरती ते अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त एक उपक्रम जो आहे आपला संध्याकाळी 7 ते सकाळी 9 वाजता 9 ते 11च्या दरम्यान कंबाईंड परीक्षेसाठी जे तुमच्यासाठी प्रश्नोत्तरांची प्रॅक्टिस आपण कव्हर करतोय आणि संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान 3 तासामध्ये सरळ सेवा भरतीसाठी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी आपण करून घेतोय. आणि आपलं जे MPSC लक्ष ऍप आहे या ऍप वरती पुष्कळशा बॅचेस चालू आहेत, ज्यामध्ये राज्यसेवा, कंबाईंड, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांची तयारी आपण करून घेतोय. आणि तुम्ही याच्यामध्ये मासिकरित्या सुद्धा जे आहे EMI पद्धतीने सुद्धा जे आहे ते जॉईन करू शकता. केवळ 699 रुपीज मध्ये जे आहे तुम्ही दिवसभरामध्ये चाललेले एका महिन्याचे सर्व क्लासेस अटेंड करू शकता. लाईव्ह क्लासेस, लाईव्ह चॅट, PDF नोट्स, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, हे सगळं काही जे आहे तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळतंय. लोकसत्तामध्ये दुसरी आजची जी महत्वाची बातमी आलेली आहे, या बातमीमध्ये पुणे महानगरपालिका जी आहे ती राज्यामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका आता ठरलेली आहे. पुण्याच्या जवळच्या 23 गावांना जे 23 गावांच्या समावेशावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय आणि 516.18 चौरस किलोमीटर आता एरिया झालाय. मुंबई महानगरपालिकेच्या एरियाला हे आता पुण्याने मागे टाकलंय, त्यामुळे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महानगरपालिका ठरली आहे.
विकासासाठी जे नवीन गावं आले त्यामध्ये 10,000 कोटींची आवश्यकता असणार आहे आणि प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्येमध्ये यामध्ये वाढ होणार आहे. तसंच वाढीव पाणी कोट्याची गरज सुद्धा लागणार आहे. लोकसंख्या सुद्धा 10 ते 12 लाखांनी वाढणार आहे. एवढी मोठी लोकसंख्या झाल्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढेल, पायाभूत सुविधा वाढवण्याचं आव्हान जे आहे ते महानगरपालिकेसमोर असणार आहे. तर एरिया जो आहे तो बराच वाढलेला आहे आणि आता सगळ्यात मोठी महानगरपालिका एरिया वाईज जी आहे ती सगळ्यात मोठी महानगरपालिका पुणे महानगरपालिका जी आहे ती झालेली आहे. पुण्याच्या जवळची 23 गावं जी आहेत या 23 गावांचा समावेश ही महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. एक बातमी अजून आलेली आहे ती म्हणजे अधिकार निवडणूक आयोगाला आणि विचारणा मुख्यमंत्र्यांना. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय केलंय, एक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. भारतीय जनता पक्षाने काही मागणी भगतसिंह कोश्यारी म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत त्यांच्याकडे केली होती. त्यावरती विचारणा भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. निवडणुका कधी घ्यायच्या वा लांबणीवर टाकायचा हा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. असं असलं तरी मागासवर्ग आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या भाजप शिष्टमंडळाच्या मागणीवर आपण यथोचित कार्यवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं आहे. पण त्याच्याबद्दल जी आहे ती बरीचशी चर्चा अशी चालू आहे की हा अधिकार मुख्यमंत्र्यांना तरी आणि मुख्यमंत्र्यांनी याला काय उत्तर द्यावं असा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे. जो की अधिकार त्यांचा नाहीच आहे, त्यांचा नाहीच, मुख्यमंत्र्यांचा नाहीच. त्यावरती मुख्यमंत्री काय रिप्लाय देतात हे पुढे जसे आहे ते बघण्यात येईल. तर निवडणुका जो आहे तो सर्वस्वी अधिकार जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे. त्या व्यतिरिक्त ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालेल्या 200 जागा खुल्या वर्गातून भरण्याकरता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर कोरोना परिस्थिती गंभीर असल्याने पोटनिवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला दिलं होतं. मग त्यावरती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत, UPS मदान, हे नाव लक्षात ठेवा. त्यांनी स्पष्ट केलं होतं ही पार्श्वभूमी असली तरी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे निवडणुका न घेण्याचा विचारणा करणं म्हणजे जे राजभवनाने जे आहे म्हणजे वृत्तपत्राची अशी भाषा आहे की राजभवनाचं अज्ञान दिसतं असं याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. शिवाय विधानसभा अध्यक्षांचं घटनात्मक पद तातडीने भरण्यासंदर्भातही राज्यपालांनी विचारणा केलेली आहे. याबद्दल जे अधिवेशनाचा कालावधी हा जो एक चर्चेचा विषय होता, या वर्षीचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते 2च दिवस ठेवण्यात यावं असं म्हणण्यात आलं होतं, कारण की कोविड-19ची जी परिस्थिती आहे त्यावरून असा निर्णय घेण्यात आला होता. तर त्याबद्दल जी आहे ती सुद्धा विचारणा जी आहे ती केलेली आहे. तर 3 मागण्या ज्या आहेत त्या विरोधी पक्षाने केलं होतं. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस ठेवणं, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत स्पष्टता नसणं आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रद्द झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशा मागणी करणारं पत्र बीजेपीने जे आहे ते राज्यपालांना दिलं होतं. त्यावरती राज्यपालांनी अशा प्रकारची ऍक्शन जी आहे ती घेतलेली आहे. तुम्हाला हा क्लास जो आहे हा टीचमिंट ऍप वरती दिसतोय. टीचमिंट ऍप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्याच्यावरती जे आहे ते आपण लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस घेऊ शकतो. म्हणजे मला जे आहे ती तुमच्यासोबत जी आहे ती चर्चा करता येते, 1 to 1 आपण चर्चा करू शकतो. त्याचा फायदा जो आहे तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाला जे आपल्याला अशा प्रकारे करता येईल. तर त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथनं तुम्ही ती डाउनलोड करू शकता. एक रिक्वेस्ट माझ्याकडे येईल तुमच्यानंतर, तुम्हाला जो क्लास आयडी दिलेला आहे तो रिक्वेस्ट माझ्याकडे येईल. तो रिक्वेस्ट मी अप्रूव्ह केल्यानंतर नंतर तुम्ही क्लासेस जे आहे ते कधी बघू शकता. याच्या PDF नोट्स, रेकॉर्डेड सेशन, टेस्ट आणि क्विज जे आहे या सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते जॉईन करा. नॉट ओनली करंट अफेअर्स पण आपले बाकीचे सुद्धा काही क्लासेस जे आपल्या युट्यूब चॅनलवरती होतात ते बाकीचे क्लासेस सुद्धा जे तुम्हाला याच्यावरती अवेलेबल होतील. तर ट्रायची नवीन दर प्रणाली वैध ठरवण्यात आली. 1 जानेवारी 2020 जी दर प्रणाली लागू केली होती, तर उच्च न्यायालयाने ही प्रणाली किंवा ही जी दर जे आहेत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ठरवलेली दर प्रणाली योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिलेला आहे. तर यामध्ये जी आहे ती न्यायालयाने यापूर्वी एक अट जी होती जी म्हणजे वाहिनीच्या सरासरी मूल्यापेक्षा 3 पटीहून अधिक असू नये ही अट सुद्धा जी आहे ती बेकायदा ठरवली होती.
आणि रद्द केली होती, पण ट्रायची जी नवीन दर प्रणाली आहे ही वैध असल्याचा निर्वाळा करण्यात आलेला आहे. ब्राझीलकडून कोवॅक्सिन खरेदी करार स्थगित करण्यात आलाय. ही एक मोठी न्यूज आहे. भारतातर्फे आपल्या वॅक्सिन ज्या आहेत या एक्सपोर्ट चालू झालं होतं. एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या त्या बऱ्याच देशांनी डिमांड केल्या होत्या. त्यामध्ये ब्राझील जो आहे दक्षिण अमेरिकेमधला एक सर्वात मोठा खरेदीदार होता. तर लस खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण भारत बायोटेकने म्हटलेलं आहे की अग्रिम रक्कम अजूनही मिळालेली नाहीये. त्यामुळे ब्राझील सरकारने काय केलंय, कोवॅक्सिन खरेदी करण्याचा आदेश जो आहे तो रद्द केलेला आहे. भारत बायोटेक, ICMR यांच्या मदतीने जी आहे ही वॅक्सिन जी आहे ती तयार करण्यात आली होती आणि कोवॅक्सिन जो आहे तो आता खरेदी करण्याचा निर्णय जो आहे तो ब्राझील सरकारने रद्द केलेला आहे. ब्राझीलने आम्हाला अग्रगामी कुठली रक्कम दिलेली नाही असं भारत बायोटेक लस निर्मात्या कंपनीने म्हटलंय. आणि कोवॅक्सिन लस खरेदीत बरेच गैरप्रकार झाल्याचं ब्राझीलमध्ये उघड झालंय. त्यामुळे ब्राझीलने जे आहे ते काय केलंय, जो भारत बायोटेकशी करार केला होता हा करार रद्द केलेला आहे. त्यांनी जो आहे सिंगापूरमधील कंपनी मार्फत जो आहे तो एक 45 दशलक्ष डॉलरचा आर्थिक व्यवहार करण्यात आले होते. त्यानंतर जे आहे ती पोलीस तक्रार करण्यात आली होती, परंतु याची चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आली आणि असं कुठलं त्याबाबत असं काही करण्यास नकार देण्यात आलेला होता. त्यामुळे भारत बायोटेकने काही चुकीचं केलं नसल्याचं भारत बायोटेकने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अमेरिकेने भारताला कोरोना मदतीसाठी काही ठराव मंजूर केले आहेत. अमेरिकेचं जे प्रतिनिधी गृह आहे त्याने भारताला कोरोना विरोधात लढा देण्यासाठी मदत करण्याचा ठराव मंजूर केलाय. जो बायडेन जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी भारतीय बायडेन प्रशासनाकडून सुलभपणे मदत मिळावी यासाठी हा ठराव करण्यात आलेला आहे. हा एक द्विपक्षीय ठराव जो आहे तो काँग्रेसचे सदस्यांनी तयार केला होता आणि त्याला जे त्याला 41 सह पुरस्कार ते जे आहे ते लाभले होते. अमेरिकेत कोरोनाची साथ जोरात होती तेव्हा भारताने अनेक औषधांवरची बंदी उठवून अमेरिकेला पुरवठा केला होता. त्याची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याचं म्हणण्यात आलंय. भारतीय दबाव गटाचे सदस्य असलेले शेरमन आणि शेबॉट यांनी 41 जणांच्या पाठिंब्याने हा ठराव मानलाय आणि त्याच्यामध्ये बघा रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक दोनही पक्षाचे सदस्य जे आहेत ते होते. दोन वेगवेगळे पक्ष आहेत ना तिथले, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन. तर सगळ्यांनी ज्या या ठरावाला मंजुरी दिलेली आहे आणि भारताला वेगवेगळं जे आहे जसं ज्या लसींचा जो पुरवठा भारताने इतर देशांना केला, जवळपास 93 देशांना 66.36 दशलक्ष मात्रा निर्यात केल्या आहेत. तर त्याचा फायदा जो आहे तो जगातील लोकांना झालाय. तर त्याची एक परतफेड म्हणून जे आहे भारतामध्ये जी दुसरी लाट आली होती त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये नुकसान झालं होतं. तर त्याची परतफेड म्हणून जे आहे अमेरिका भारताला मदत जी आहे ती करणार आहे. कोविड-19च्या लसीबाबतच दुसरी बातमी, ऍस्ट्राझेनेकाच्या फायझर लसी, ऍस्ट्राझेनेका आणि फायझर याबद्दल आपण एक चर्चा केली होती, याबद्दल न्यूज आली होती. तर एक लॅन्सेट जे संशोधक लॅन्सेट जे नियतकालिक आहे या लॅन्सेटने जे आहे या प्रसिद्धीपूर्व संशोधन निबंधामध्ये निष्कर्ष काढण्यात आलाय. काय नेमकं याच्यामध्ये तर बघा, एक डोस जो आहे तो ऍस्ट्राझेनेकाचा घ्यायचा आणि दुसरा फायझरचा घ्यायचा किंवा पहिला फायझरचा दुसरा ऍस्ट्राझेनेकाचा. तर त्याच्यामुळे असा संमिश्र जर डोस घेतला तर त्यामुळे ज्या अँटीबॉडीज आहे त्यांचं प्रमाण वाढतं आणि कोरोना विषाणूला जो आहे तो अटकावतो. म्हणजे आता जसं तुम्ही कोवॅक्सिन घेतली तर तुम्हाला दुसरा डोस जो आहे तो कोवॅक्सिनचाच घ्यावा लागेल किंवा तुम्ही कोविशिल्ड घेतली तर दुसरा डोस जो आहे तो कोविशिल्डचाच घ्यावा लागतो. पण युरोपमध्ये एक संशोधन झालं, त्या संशोधनामध्ये त्यांनी काय केलं की एक डोस ऍस्ट्राझेनेकाचा घेतला दुसरा फायझरचा घेतला किंवा एक फायझरचा घेतला दुसरा ऍस्ट्राझेनेकाचा घेतला तर त्याचा सुद्धा जो आहे तो योग्य परिणाम जो आहे तो दिसून आलेला आहे. 830 व्यक्तींवरती असा प्रयोग करण्यात आला होता. त्यापैकी 430 जणांना 28 दिवसानंतर दुसरी मात्रा देण्यात आली होती आणि त्यांच्यामध्ये जो रिझल्ट मिळाला की अँटीबॉडीज जी आहेत त्यांची प्रतिकार शक्ती जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर ही एक चांगल्या प्रकारचा आपण म्हणू शकतो की अँटीबॉडीज वाढत असतील दोन वेगवेगळ्या लसींमुळे तर जो काही लसींचा तुटवडा झालेला आहे या लसींच्या तुटवड्यावरती मात जी आहे ती केल्या जाऊ शकते. अर्थसत्तामध्ये आलेली बातमी, भारताची वित्तीय तूट मे अखेर 1.23 लाख कोटींवरती पोहोचलेली आहे. वित्तीय तूट म्हणजे काय, जो सरकारचा महसुली उत्पन्न आणि
खर्च असतो याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण वित्तीय तूट म्हणतो. केंद्र सरकारची वित्तीय तूट एप्रिल आणि मे या वित्त वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये 1.25 लाख कोटी रुपये, जवळपास 1.25 लाख कोटी रुपये झालेली आहे. संपूर्ण वित्त वर्षासाठी हा अंदाज जो आहे तो 8.2% एवढा आहे. म्हणजे एप्रिल मे 2020 मध्ये वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 58.6% होती. पण कोविड-19चा उद्रेक झाला आणि ही जी आहे ती वित्तीय तूट जी आहे ती वाढलेली आहे. वित्तीय तूट हे सरकारचं उत्पन्न आणि खर्च याच्यामधली जी आहे ती तफावत असते. एक मिनिट. गेल्या आर्थिक वर्षामध्ये ही जी तूट होती भारताच्या जीडीपीच्या 9.3% होती. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न जे आहे ते कमी होतं, जे की आपल्या जीडीपीच्या 9.3% होतं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये सरकारचा खर्च जो आहे तो 4.77 लाख कोटी रुपये झाला. त्यापैकी 4.15 जो आहे तो महसुली आणि 62,961 कोटी रुपये जो आहे तो भांडवली खर्च होता. आणि व्याजापोटी जे आहे सरकारला 88,573 कोटी रुपये द्यावे लागले होते आणि अनुदानासाठी जे आहे ते 62,000 कोटींपेक्षा जास्त खर्च जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे तूट जी आहे ती जास्त आहे. पीआयबी मध्ये आलेली बातमी, वीज वितरण क्षेत्रातल्या सुधारित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आणि सुधारणांवर आधारित यांनी फलनिष्पत्ती निगडित योजना ज्या त्या राबवल्या जाणार आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या डिस्कॉम कंपनीज आहेत, डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत, त्यांच्यासाठी एक सुधारित योजना चालू करण्यात आली आहे आणि या योजनांच्या अंतर्गत 3,03,758 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारचा जो आहे त्याच्यामध्ये 97,631 कोटींचा वाटा असणार आहे. काय की संपूर्ण देशामध्ये योग्य पद्धतीने विजेचा पुरवठा व्हावा हा एक प्लान आहे गव्हर्नमेंटचा. तर ज्या डिस्कॉम कंपनीज आहेत, खाजगी क्षेत्रामधल्या डिस्कॉम कंपनी वगळता ऊर्जा विभाग जे आहेत त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळावा यासाठी केंद्र सरकार जे आहे ते अर्थपुरवठा करत आहेत. आता या योजनेची उद्दिष्ट काय, देश पातळीवर एकूण तंत्रविषयक आणि वाणिज्यिक नुकसान 2024-25 पर्यंत 12 ते 15% कमी करायचं आहे. 2024-25 पर्यंत एसीएस आणि एआरआर सरासरी सेवा खर्च जो आहे यातील अंतर जे आहे ते कमी करायचं आहे, शून्यापर्यंत कमी करायचं आहे. आणि ज्या डिस्कॉम आहेत, डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत, त्यांच्या संस्थात्मक क्षमतेमध्ये विकास करणं आणि त्यांना आर्थिक दर्जा जो आहे, आर्थिक दर्जा, पुरवठ्याचा दर्जा, विश्वासार्हता जे आहे यामध्ये सुधारणा करण्याचा दृष्टिकोन ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक मीटर आणि सिस्टम मीटर बसवले जाणार आहे. कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सुद्धा बसवले जाणार आहे. प्रीपेड मीटर जसं आता आपला मोबाईल असतो, मोबाईलमध्ये आपण प्रीपेड रिचार्ज करतो, तर त्याच्यामध्ये काय जे ते बिल आधीच भरलेलं आहे, जेवढा काही वापर करायचा असेल तेवढा वापर जो आहे तो केला जाऊ शकतो. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली आहे, रिक्वेस्ट जी आहे ती ऍक्सेप्ट केलेली आहे. आपले विद्यार्थी जे आहेत ते आता क्लासमध्ये येऊ शकतात. त्यामुळे वेलकम आरोही, स्वागत आहे तुमचं. बाकी लोकांची सुद्धा जी आहे ती रिक्वेस्ट केलेली आहे, आपण ऍक्सेप्ट. प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये 25 कोटी ग्राहकांचा समावेश, टार्गेट ठेवलेला आहे की 25 कोटी ग्राहक, देशभरामध्ये जेवढे काही ग्राहक असतील एवढ्या ग्राहकांपैकी 25 कोटी ग्राहक जे आहेत ते 25 कोटी ग्राहक जे आहेत ते प्रीपेड मीटर मध्ये घेतले जातील. 2023 पर्यंत जे आहे 10 कोटीचं टार्गेट ठेवण्यात आलं आणि 25 कोटी जे आहे 2025 पर्यंत 25 कोटीचं टार्गेट ठेवण्यात आलंय. आता याच्यामध्ये फायदा काय होईल, आता जसं आपलं हे जे आपण बघतो 25 कोटी जे मोबाईल प्रीपेड आहे, मोबाईल प्रीपेड रिचार्ज केल्यामुळे काय होतं, कंपन्यांना फायदा, पहिलेच पैसा मिळालेला आहे, ग्राहकाला सुद्धा त्याच्या मर्यादा माहिती आहेत आणि आर्थिक नुकसान जे याच्यामध्ये कमी होतं, बिल वगैरे नंतर भरण्याची गरज जी आहे ती पडत नाहीये. प्रीपेड स्मार्ट मीटरिंगसाठी शहरी क्षेत्र आणि अमृत सिटी आणि मोठं नुकसान क्षेत्र जे आहे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे ज्या डिस्कॉम कंपनीचा आहे किंवा वीज बिल जे भरल्या जात नाही, या वीज बिल जे भरल्या जात नाही त्यावरती जे आहे ते लगाम लागणार आहे.
शहरी भागामध्ये या प्रणालीचं आधुनिकीकरण सुद्धा जे आहे ते केलं जाणार आहे. तर ही एक महत्वाची योजना जी आहे ती राबवल्या जात आहे. आपण काही दिवसांपूर्वी एक न्यूज बघितली होती ज्याच्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती ज्या आहे या आकाशाला भिडल्याचं आपण बघितलं होतं. तर यामध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतलाय की या किमती कमी झाल्या पाहिजेत. त्यासाठी क्रूड पाम ऑइल जे आहे या क्रूड पाम ऑइल वरती शुल्कामध्ये 5% कपात करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. तसंच रिफाईंड पाम तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आयातीवरील निर्बंध हटवण्याची आणि आयातीच्या खुल्या सर्वसाधारण श्रेणीत आणण्याची शिफारस सुद्धा केली आहे. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांसाठी खाद्यतेलाच्या किमती ज्या आहे या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख खाद्यतेलांमध्ये मोहरी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, नायजर सीड, करडई, एरंडी आणि जवस जे आहे, तसंच नारळ, पामतेल, कॉटन सीड ऑइल, राईस ब्राम, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टेड ऑइल यांचा समावेश आहे. तर देशातील खाद्यतेलांची मागणी जी आहे ही जवळपास 250 LMT आहे. तर त्याच्यापैकी जे आहे जवळपास 60% तेलांची आयात केली जाते आणि खाद्यतेलापैकी पाम तेल जे आहे याची आयात सुमारे 60% आहे. त्यापैकी 54% जे आहे ते इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केलं जातं. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी देशाला जे आहे ते आयातीवर जास्त अवलंबून राहावं लागणार असल्याने आंतरराष्ट्रीय किमतीचा देशातल्या खाद्यतेलांच्या दरावरती परिणाम होतो. आणि हा परिणाम कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय निर्णय घेतलाय की इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती कमी केली जाणार आहे. त्याला थोडक्यात पण महत्वाचं हे सदर जे आहे ते आपण आता घेतोय. सुकून इनिशिएटिव्ह जे आहे हे SDRF ने चालू केलंय. SDRF ची जी पहिली बटालियन आहे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुकून ही जी एक हेल्पलाईन नंबर जो आहे हा चालू करण्यात आलाय श्रीनगरमध्ये. सुकून इज अ मेंटल हेल्थ हेल्पलाईन इनिशिएटिव्ह, त्याचा एक टोल फ्री क्रमांक आहे 1800-180-7159. तर ज्या लोकांना एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस हा त्रास ज्या लोकांना होतो त्यांच्यासाठी जे हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे, ही हेल्पलाईन जी आहे मिशन युथ जम्मू अँड काश्मीर अँड टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालू करण्यात आले. तर सुकून इनिशिएटिव्ह SDRF ने चालू केलेली आहे. RBIने 4 सहकारी बँकांवरती दंड ठोठावलेला आहे जो की 1.12 कोटी रुपयांचा असणार आहे. आंध्र प्रदेश महेश कोऑपरेटिव्ह अर्बन कोऑपरेटिव्ह बँक त्यांनी जे नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांना हा ठोठावण्यात आलाय. 62.5 लाखांची पेनल्टी जी आहे ती द अहमदाबाद मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेवरती अहमदाबादच्या. तर 37.5 लाख रुपयांचं जे आहे ते SVC कोऑपरेटिव्ह बँक जी मुंबईमध्ये आहे आणि 25 लाखाचा दंड जो आहे तो सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक मुंबईचं जे हेडक्वार्टर आहे सारस्वतचं या बँकांवरती जे आहे 4 बँकांवरती जसं आंध्र प्रदेश महेश कोऑपरेटिव्ह बँक, अहमदाबाद मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक, SVC ही जी श्यामजी विठ्ठल कोऑपरेटिव्ह ही सुद्धा मुंबईमध्ये आहे आणि सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक या 4 बँकांवरती दंड जो आहे तो ठोठावलेला आहे. जागतिक बँकेने वर्ल्ड बँकेने $300 मिलियन मदत जी आहे ही बांगलादेशला करण्याचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 75,000 गरीब कुटुंबांना जे आहे ग्रामीण कुटुंबांना 20 जिल्ह्यामधल्या त्यांना याची मदत मिळणार आहे. त्याच्या अंतर्गत रिझायलन्स एंटरप्रेन्योरशिप आणि लाईव्हलीहूड इम्प्रुव्हमेंट या प्रोजेक्टसाठी एंटरप्रेन्योरशिप आणि लाईव्हलीहूड इम्प्रुव्हमेंटसाठी जे आहे 3200 खेड्यामधील लोकांना याची मदत झाली पाहिजे म्हणून $300 मिलियन मदत जागतिक बँकेने बांगलादेशला दिले. याच्यामध्ये 90% लाभ जो आहे तो महिलांना दिल्या जाणार आहे. 90% महिलांना या पैशाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. एशियामधलं हाय स्पीड ट्रॅक सगळ्यात मोठा हाय स्पीड ट्रॅक जे आहे याचं उद्घाटन करण्यात आलंय इंदोरमध्ये. मिनिस्टर ऑफ हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्राइजेस प्रकाश जावडेकर has inaugurated Asia's largest high-speed test track located in Pithampur, Indore. पिथमपूर इंदोर मध्ये ज्या वाहनांचं टेस्टिंग केलं जातं याचा 11.5 किलोमीटर लांबीचा 11.3 किलोमीटर लांबीचा एक टेस्ट ट्रॅक आहे, त्याला नॅशनल ऑटोमेटिव्ह टेस्ट ट्रॅक असं म्हटलं गेलंय, नॅट्रॅक्स. ही फॅसिलिटी इंदोर मध्ये चालू करण्यात आली आहे. हा आशियातला सगळ्यात मोठा आणि जगातला 5वा लार्जेस्ट टेस्टिंग ट्रॅक असणार आहे. ज्या गाड्यांचं टेस्टिंग केलं जातं त्यासाठी हा ट्रॅक बनवण्यात आलाय आणि हा कुठे आहे, इंदोर मधील प्रीथमपूर येथे जे आहे ते करण्यात आलेलं आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये एक मिलिटरी एक्सरसाइज करण्यात आलाय.
An Indian Navy warship carried out a military exercise in South Korean vessel in East China Sea. भारताचं जे INS किल्टन आहे यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि कोरियाचं नेव्हल शिप जे आरओकेएस जुनोनाम यांच्यामध्ये जे आहे ही एक नेव्हल एक्झरसाइज जी ती पार पडलेली आहे. आजच्या व्यक्तिवेध मध्ये डॉक्टर एस कामेश्वरन यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. बघा 1 जुलै जो आहे तो डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. तर डॉक्टर एस कामेश्वरन जे आहे जे की एक ENT स्पेशालिस्ट होते, या ENT स्पेशालिस्ट यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये बहिरेपणाचं प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे 0.6% आहे. तर तिथला जो सांस्कृतिक परिपाठ आहे, समरक्त विवाह केले जातात, त्यातून श्रवण दोष आणि इतर दोष निर्माण होतात. तर त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र जी आहे चालवली जातात. ज्या मुलांना जन्मजात बहिरेपण आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून दिल्यानंतर त्यांना ऐकता येऊ लागलं आणि मुख्यमंत्री आरोग्य निधीतून अनेक मुलांवर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया ज्या त्या करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये एस कामेश्वरन जे आहे यांचा रोल जो आहे तो महत्वाचा आहे. तर त्यांना पद्मश्री सन्मानाने सुद्धा जे ते सन्मानित करण्यात आलंय आणि नुकतंच जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. 1990 मध्ये त्यांना पद्मश्री आणि डॉक्टर BS रॉय हा पुरस्कार 1981 मध्ये देण्यात आलेला होता. तर त्यांची वृत्ती जी आहे ती समर्पित वृत्ती होती, त्याच्या संदर्भात त्यांना हा देण्यात आला होता. सो इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क फॉर मी. तुम्ही जे आहे ते चॅटच्या माध्यमातून जे आहे ते टाकू शकता. तुम्हाला चॅटच्या माध्यमातून जे आहे ते करता येईल. आणि कसं आहे की तुम्ही व्हिडिओ प्रोफाईलच्या माध्यमातून सुद्धा जे आहे इथे माझ्यासोबत जी आहे ती चर्चा करू शकता. असं सगळं जे आहे ते आपल्याला इथे एकमेकांसोबत चर्चा करता येते. एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे, त्याचा फायदा तुम्ही जे आहे ते करू शकता. याच्या नोट्स तुम्हाला इथे आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे डॉक्टर प्रीतीदत्त आणि MPSC लक्ष याच नावाचे जे आहेत ते फेसबुक पेजेस सुद्धा आहेत. या फेसबुक पेजेस वरती सुद्धा तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. जर तुम्हाला काही प्रश्न अडचण असेल तर तुम्ही इथे आता विचारू शकता. मी सुद्धा जे आहे ते तुमच्या समोर आता अवेलेबल आहे, तुम्ही मला बघू शकता. थँक्यू आरोही. एक चांगल्या प्रकारे लेक्चर देण्याचा प्रयत्न आपला आहे. याचं रेकॉर्डिंग जे आहे ते 24 तासामध्ये तुम्हाला जे आहे ते इथे अवेलेबल होईल. तर आता तुमची जी आहे ती मी रजा घेतोय आणि रोज आपण जे एकमेकांसोबत जरा भेटत चालूया. त्यामुळे काय होतं की तुमच्या सोबत जी आहे ती मला चर्चा जी आहे ती करता येणार आहे आणि तुमचा व्हिडिओ किंवा ऑडिओ सुद्धा जो आहे तो मला इथे बघता येणार आहे. तुम्ही जे आहे डायरेक्ट बोलू शकता, चर्चा जी आहे ती इथे करू शकता आपल्यासोबत. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू फॉर पार्टिसिपेशन. बाय बाय. हॅव अ गुड डे अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडीज.